आज मान तालुक्याच्या इतिहासामध्ये जो सातत्याने एक इतिहास होता. 15 वर्षामध्ये मी माझ्या आयुष्यात कधी चिठ्ठी हरलो नव्हतो. मी आधी पण सांगितलं होतं की चिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती, अजून उपसभापतीची चिठ्ठी निघते, पण ते पण बघाल चिठ्ठीवर सभापती आणि उपसभापती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झालेले असतील. काही लोकांना या तालुक्यामध्ये वाटत होतं की आम्ही म्हणजे या तालुक्याचे मालक आहे, पण आजच्या निकालानं दाखवून दिलं की या तालुक्याचे खरे मालक गोरगरीब जनता आहे, सर्वसामान्य माणसं आहेत. आणि मी या तालुक्यातील सर्व जनतेचं मनापासून आभार मानून आजचा जो हा विजय आहे, आजचा जो आमचा सभापती झालाय, उपसभापती पण होईल मला खात्री आहे, आणि हा विजय मी स्वर्गीय अजितदादांच्या चरणी समर्पित करतो. आज खरं तर हे बघायला दादा जिवंत असायला पाहिजे होते. दादा असते तर दादानी आम्हाला या मान तालुक्याला म्हणजे जी काय मान तालुक्याच्या विकासाचे स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण करायला दादा कुठेही कमी पडले नसते. इतकं दादांना आनंद झाला असता. कारण मला माहिती आहे इलेक्शनच्या अगोदर ज्यावेळी भेटलं होतं त्यावेळी दादानी सांगितलं होतं की अनिल तुम्ही मंडळी लढा, मी तुमच्या पाठीमागे आहे. पण स्वर्गात सुद्धा आज अजितदादा अत्यंत खुश असतील की माझा मान तालुका हा माझ्या पाठीमागे उभा राहिला, माझ्या नंतर सुद्धा उभा राहिला. हे दादांना आमची आहे. या इलेक्शनमध्ये आदरणीय मकरंद पाटील, आदरणीय खासदार नितीन काका पाटील या दोघा भाऊभावांनी पूर्ण शक्तीने ताकदीनं, आणि काही लोक सांगत होते की आम्ही वाईत गेलो कार्यक्रम केला. अरे त्या भाऊभावांनी इथं न येता कार्यक्रम केला. त्यांना मानमध्ये सुद्धा यावं लागलं नाही. त्यांनी वाईत बसून आणि साताऱ्यात बसून करेक्ट कार्यक्रम केला. अजून दुसरी चिठ्ठी निघू द्या, मी ती सुद्धा आमची चिठ्ठी निघेल. आणि याच्यामध्ये जनतेचं जसं कष्ट आहे तसं आम्ही सगळी मंडळी, आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेब असतील, मनोजदादा पोळ असतील, अभयदादा जगताप असतील, ही सगळी मंडळी एका दिलानं एका विचारानं राहिली आणि त्याचं हे फलित आहे. आणि असेच सगळे एका विचारानं राहून खऱ्या अर्थानं आम्ही सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे सगळे प्रश्न सोडवू एवढंच या निमित्तानं सांगतो. मानच्या जनतेचं मनापासून अगदी हात जोडून या मानच्या जनतेचा आभार व्यक्त करतो.